हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 10 डिसेंबर 2020 या दिवसाच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते विधेयक संमत करणार आहे? तर महिला व बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार शेट्टी हे विधेयक संमत करणार आहे. दिशा हे विधेयक आंध्र प्रदेश या राज्यानं संमत केलेलं आहे, हे सुद्धा माहिती असू द्या. आणि कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आलेली आहे. आणि हे जे विधेयक आहे म्हणजे महिला व बालकांवर होणारे जे अत्याचार आहेत त्या संदर्भात 2 विधेयक मांडले जाणार आहेत. एक आहे महाराष्ट्र शेट्टी क्रिमिनल लॉ, महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट 2020 आणि दुसरा आहे स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शेट्टी क्रिमिनल लॉ 2020 अशी 2 विधेयकं मांडली जाणार आहेत. आणि महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शेट्टी या 2 प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आणि या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. अजून याच्याविषयी माहिती द्यायची झाली तर महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा हा कायदा केला आहे. याच कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आंध्र प्रदेशला भेट दिली होती. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने ग्राम समृद्धी योजनेला कोणाचे नाव दिले आहे? तर महाराष्ट्र सरकारने ग्राम समृद्धी योजनेला माननीय शरद पवार यांचे नाव दिलेले आहे. शरद पवार महाराष्ट्र ग्राम समृद्धी योजनेविषयी माहिती द्यायची झाली तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीमधील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्यात येईल. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे हाती घेऊन त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा उद्देश आहे. उपरोक्त कामांसाठी आवश्यक असणारे 60:40 कुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी मडरा रोहयो म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे, फळबाग लागवड इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध होतील असा या योजनेचा उद्देश आहे. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे? तर DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थापन होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंडे या गावात DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. DY पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे यांना या विद्यापीठाचे प्रयोजक मंडळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. स्वयंसहाय्यित विद्यापीठ स्थापनेनंतर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, व्यवसाय व वाणिज्य, उपयोजित आणि सृजनात्मक कला, प्रसारमाध्यम, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान असे विविध अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले विष्णू सावरा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
नुकतेच निधन झालेले विष्णू सावरा हे राजकारण या क्षेत्राशी संबंधित होते आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय 72 वर्षे होतं. भाजपच्या सरकारमध्ये 2014 साली त्यांना आदिवासी विकास विभागाचे मंत्रिपद देण्यात आले होते. त्याच्या आधी 1999 साली युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यातील काळात त्यांना आदिवासी विभागाचे मंत्रिपद भूषवले होते. 1980च्या दशकात 2 वेळा आमदारकीच्या निवडणुकात अपयश आल्यानंतर 1990च्या दशकात पहिल्यांदा त्यांना आमदारकीचा मान मिळाला. 1980च्या म्हणजे बँकेच्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी 1980च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता आणि ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठे अधिकारी होते. त्याच्यानंतरचा 5वा प्रश्न आहे, मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठाचे अध्यक्ष कोण आहेत? तर मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण हे आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे एकूण 5 न्यायाधीश आहेत. या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण आहेत आणि इतर 4 सदस्यांची नावं अशी आहेत: एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता व न्यायमूर्ती एस. रवींद्र भट असे हे न्यायाधीश आहेत त्या घटनापीठाचे सदस्य. आता मराठा समाजाला नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षण देण्यासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच SEBC कायदा 2018 महाराष्ट्र सरकारने केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जून 2019 हा कायदा वैध ठरवला होता. 16% आरक्षण समर्थनीय नसून आरक्षणाचे प्रमाण नोकऱ्यांमध्ये 12% व प्रवेशामध्ये 13% करण्यात आलं होतं. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता, आणि हे सर्व प्रश्न मी www.vithaljoshi.com या वेबसाईटवर दिलेले आहेत. या वेबसाईटला तुम्ही भेट द्या. पॅनासॉनिक कंपनीचे नवीन CEO कोण आहेत? तर पॅनासॉनिक कंपनीचे नवीन CEO युकी कुसुमी हे आहेत. त्याच्यानंतर पॅनासॉनिक ही जपान या देशाची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. पॅनासॉनिक या कंपनीची स्थापना 13 मार्च 1918 या दिवशी झाली. या कंपनीचं मुख्यालय जपानमधील ओसाका या ठिकाणी आहे. पॅनासॉनिक कंपनीचे संस्थापक कोनोसुके मात्सुशिता हे आहेत आणि सध्या पॅनासॉनिकचे CEO युकी कुसुमी हे आहेत. त्याच्यानंतरचा आता 7वा प्रश्न आपण पाहूयात. युअर बेस्ट डे इज टुडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर युअर बेस्ट डे इज टुडे या पुस्तकाचे लेखक अनुपम खेर हे आहेत आणि अनुपम खेर हे अभिनेता आहेत, सर्वांनाच माहिती आहे. 15व्या पूर्व आशिया शिखर संमेलनामध्ये भारताचे नेतृत्व कोणी केले? तर 15व्या पूर्व आशिया शिखर संमेलनामध्ये भारताचे नेतृत्व S. जयशंकर यांनी केलेलं आहे. आता S. जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. त्याच्यानंतर या संमेलनाचा जे उद्देश आहे तो उद्देश असा आहे की वाढता तणाव कमी करणे तसेच आर्थिक व सामाजिक विकास मजबूत करणे हा या संमेलनाचा उद्देश होता. त्याच्यानंतरचा 9वा प्रश्न आहे, पाणी संरक्षणाशी संबंधित राष्ट्रीय पुरस्कार 2019 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याने मिळवला आहे? तर पाणी संरक्षणाशी संबंधित राष्ट्रीय पुरस्कार 2019 मध्ये प्रथम क्रमांक कडप्पा या जिल्ह्याने मिळवला आहे. पहिले 3 जिल्हे असे आहेत की कडप्पा हा आंध्र प्रदेशमधील जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तेलंगणामधील संगारेड्डी हा जिल्हा आहे, संगारेड्डी, आणि तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडूमधील तंजाऊर हा जिल्हा आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 कोणाला मिळाला आहे? तर UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2020 हेल्प एज इंडिया यांना मिळालेला आहे. हेल्प एज इंडिया ही जी संस्था आहे ही संस्था वृद्ध व्यक्तींसाठी काम करते. त्याच्यानंतर हेल्प एज इंडिया जी आहे या संघटनेची स्थापना 1978 साली झालेली आहे. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि हेल्प एज इंडियाचे संस्थापक जॅक्सन क्रॉल आणि सॅमन्स
डॅनियल हे आहेत आणि वृद्ध लोकांसाठी ही संस्था कार्य करते. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते कोण आहेत? विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विचारलेले आहे मी. आणि पर्याय आहेत देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, बाळासाहेब विखे पाटील, धनंजय मुंडे. आणि कालचा प्रश्न होता महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर त्याचं उत्तर होतं देवेंद्र फडणवीस. ते विधानसभेमधील विरोधी पक्षनेते आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.